आता त्यांनी सांगितले ताऱ्यांचे काही प्रकार, म्हणजे आतापर्यंत तारे म्हणजे काय हे पाहिलं आहे, तारे कुठे असतात हे पाहिलं आहे, ताऱ्यांचे रंग कोणकोणते आहेत ते पाहिलं आहे, ताऱ्यांचे तापमान किती आहे हे पाहिलं आहे. म्हणजे आपण या ताऱ्याबद्दलची आपण अधिक माहिती घेतलेली आहे की तारे कुठे असतात ते साहजिक असतं, ते आकाशात असतात, पूर्ण आकाशगंगेत असतात, ते असंख्य प्रमाणात असतात, त्याची आपण गिनती करू शकत नाही. ताऱ्याचे जे रंग आहे ते निळा, पिवळा, त्याचप्रमाणे तांबडा आणि पांढरा आहे हे देखील आपण पाहिलं आहे. ताऱ्यांचे जे तापमान आहे ते 3500 अंश सेल्सिअस ते 50,000 अंश सेल्सिअस इतकं त्याचं तापमान आहे आणि ते त्याप्रमाणे त्या ताऱ्यांचं तापमान असणार आहे, ते तापमानाप्रमाणे त्याचं ते तेज बदलणार आहे. म्हणजे तारे आपण पाहिले की ताऱ्याचा जो गुणधर्म आहे की ते तारे काही तेजस्वी आहेत, काही अंधुक प्रकाश देणारे आहेत, तर काही स्वतःचे तेज बदलणारेही तारे आहेत आणि मग ते बदलते कशामुळे ते देखील सांगितलं आहे. त्याच्या तापमानानुसार त्याच्यात काय होत आहे, बदल हा होत आहे. तर अशा प्रकारे ताऱ्याची आपण माहिती घेतली की तारे नेमकं म्हणजे काय आहे पाहिलं आहे, ताऱ्याचं ठिकाण पाहिलं आहे, त्या ताऱ्याचा रंग पाहिला आहे. मग आता आपण पाहणार आहोत ताऱ्यांचे काही प्रकार. मग ताऱ्यांचे काही प्रकार म्हणजे ताऱ्यांमध्येही काय आहे, फरक आहे. मग तारे देखील कोणकोणते असतात, मग तारे काही तारे आहेत जे सूर्यसदृश्य तारे आहेत, काही ध्रुवविकारी तारे आहेत, काही जोडविकारी तारे आहेत, काही तांबडे राक्षसी तारे आहेत आणि काही महाराक्षसी तारे आहेत. मग तुम्ही विचार करा, राक्षसी देखील तारे असू शकतात का? तर हो मुलांनो, तारे असू शकतात, कारण काही खगोलीय शास्त्रज्ञांनी देखील याचा खगोलपणे किंवा विस्तृत प्रमाणामध्ये अभ्यास केल्यानंतर आपल्याला या ताऱ्यांची माहिती मिळते आहे. आता या ताऱ्यांची देखील आपण आता स्टेप बाय स्टेप आपण काय करणार आहोत, माहिती घेणार की या ताऱ्यांबद्दल नेमकं काय माहिती आहे तुम्हाला देखील जाणून घ्यायचं आहे ना. चला तर आपण बघा, आपण वळूया आपल्या ताऱ्यांच्या दुनियामध्ये. आता आपण जाणार आहोत एका वेगळ्या जगामध्ये. आज आपण शिकणार आहोत की जो आपला आजचा पाठच आहे की काय आहे की आपण आतापर्यंत जे पाठ घेतले त्या पाठामध्ये मुलांनो की जे पृथ्वी आणि पृथ्वीची भोवताच्या सर्व गोष्टी याचा अभ्यास केला आहे, परंतु आता आपण या पाठामध्ये आपण आकाश आणि आकाशगंगेमध्ये असलेल्या ज्या सर्व घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यामुळे हे काय इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मुलांनी बघून ताऱ्याचे जे काही प्रकार जसे मी तुम्हाला सांगितले आपण त्याचा पहिला पाहणार आहोत की सूर्यसदृश्य तारे म्हणजे काय, सन लाईक स्टार. सन लाईक स्टार म्हणजे काय की सूर्यासारखा प्रकाश देणारे जे तारे आहेत त्यांना आपण काय बोलणार आहोत, सूर्यसदृश्य तारे म्हणजे काय, सन लाईक स्टार आहे. स्टारचा अर्थच काय आहे, तारे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग स्टार कसा आहे की जो स्टारच्या आकाराचा आहे. म्हणजे कसे आहेत तारे, हे जे तारे कसे आहेत, हे काय आहेत, तारा आहे. मग असे असंख्य तारे आपल्याला दिसत असतात आणि म्हणून तारे म्हणजे काय आहे, स्टार आहे. व सूर्यासारखा तेज दिसणारे जे तारे आहे की सूर्यासारखा प्रकाश देणाऱ्या ताऱ्यांना आपण काय म्हणणार आहोत, सूर्यसदृश्य तारे असे आपण त्याला म्हणू की त्याचे तापमान देखील सूर्याचे इतकेच असते. तर त्याला आपण बघणार आहोत, त्याची अधिक माहिती आपण घेणार आहोत. या ताऱ्यांचा आकार सूर्यापेक्षा कमी अधिक असू शकतो. आता या ताऱ्यांचा ज्यांनी आकार सांगितला आहे की जे तारे आहेत त्यांचा जो आकार आहे हा कमी अधिक असू शकतो. म्हणजे बघा, सूर्यापेक्षा इथे सांगितलं की हे शब्द आहे तो आपण ऑब्झर्व करायचा आहे की सूर्यापेक्षा म्हणजे हे तारे किती मोठे असू शकतात, कारण आपल्या ताऱ्याचं नावच काय आहे, सूर्यसदृश्य तारा आहे. म्हणजे सूर्याच्या आकारा इतका किंवा सूर्यासारखा दिसणारा तारा आहे, म्हणून तो काय आहे, सूर्यापेक्षा देखील ते तारे कधी कमी प्रमाणात असू शकतात म्हणजे त्याच्या आकाराने, तर कधी ते त्या सूर्यापेक्षा जास्त देखील आकाराने हे मोठे असू शकतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या ताऱ्याचा जो आकार आहे सूर्यापेक्षा कमी अधिक हा असू शकतो. मग अशा प्रकारचे बघा हे विविध तारे इथे दिसत आहे. मग हे तारे कसे आहेत, हे तांबूस निळ्या रंगाचे असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की तारेचे असतात ते विविध रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग इथे जो रंग आहे जे असं सूर्यसदृश्य तारे आहे मग ते कसे आहेत, तांबूस आणि निळ्या या दोन रंगामध्ये आपल्याला सदृश्य तारे हे पाहायला मिळत आहे. बघा हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, व्याध होय. मग त्या ताऱ्यांची नावं देखील आहेत, काय आहेत, मित्र आणि व्याध हे दोन नावं आपण या सूर्यसदृश्य ताऱ्यांची आपण ही नावं ठेवलेली आहेत. कोणती आहेत, मित्र आणि व्याध हे दोन नावं ह्या ताऱ्यांची आहेत. आणि ते कोणत्या रंगात आहेत,
तांबूस आणि निळं ह्या दोन्ही रंगामध्ये त्याचे आपण पाहू शकतो की हे आहे. तर अशा प्रकारे बघा हे तांबूस इथे दिसत आहे. हा जो रंग दिसत आहे हा कसा आहे, तांबूस आणि निळा रंग, की जो दिसायला प्रकाशातून जो बाहेर पडतोय परंतु त्याच्या भोवती कोणता रंग आहे, हा निळा रंग आहे. इथे देखील छोट्या आकारामध्ये, म्हणजे हे तारे मी सांगितलं की सूर्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात असू शकतात, म्हणजे त्याच्या मापा इतके की सूर्य जेवढा मोठा आहे तो तेवढ्या प्रमाणातही असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणातही असू शकतो, म्हणजे कमी जास्त त्याच्यामध्ये आहे. जसं इथे बघा चित्र दिसत आहे, हा तारा जो छोटा आहे हा तारा मोठा आहे, तर हा तारा त्याच्यापेक्षाही मोठा आहे. म्हणजे यांच्या आकारामध्ये, त्यांच्या शेपमध्ये काय आहे, आपल्याला फरक आढळत आहे. आणि म्हणून हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, व्याध इत्यादी त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे असंख्य तारे, अगणित तारे, अगणित म्हणजे त्याची गिनती करता येत नाही, त्याला आपण काय बोलत आहोत, अगणित तारे आहेत, की आपण ते काउंट करू शकत नाही, मोजू शकत नाही, म्हणजे अनकाउंटेबल आहे. मग असे सर्व जे तारे आहेत ते सर्व रंगाचे आहेत, ते कुठे आहे, आकाशगंगेमध्ये आहे. मग हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. आणि उदाहरणार्थ मित्र आणि व्याध आपण त्या ताऱ्यांना नाव दिलं गेलेलं आहे. हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र, म्हणजे आता तुम्हाला हे जे चित्र दाखवलं ते फार जवळून दाखवलं आहे तुम्हाला समजण्यासाठी, की जरी सूर्यासारखा प्रकाश दिसला तरी त्याच्या आजूबाजूला जो रंग आहे तो कोणता रंग दिला आहे, इथे निळा रंग दिलेला इथे पाहू शकतो मी. कोणता रंग आहे, निळा रंग आहे. हे तारे तांबूस निळ्या रंगाचे, म्हणजे काय की तांबूस रंग असेल तर इथे तांबट रंगाचा दिसेल तुम्हाला, आणि इथे निळ्या रंगाचा आहे म्हणून तुम्हाला हे मोठ्या, म्हणजे चित्र हे पीक मोठं करून तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे की अशा प्रकारचे जे तारे आहेत हे आपल्याला इथे दिसत असतात. म्हणून त्यांनी सांगितलेलं की असे तारे तुम्ही आपल्याला आकाशात ते दूरवर पाहिले की आपल्याला ते फक्त सप चमकतात, परंतु जेव्हा आपण जवळून पाहतो तर ते अशा प्रकारचे ते दिसत असतात. आपण जेव्हा आपलं पृथ्वीचं आणि आपल्या पृथ्वीचं आणि आकाशातलं जे अंतर आहे ते खूप मोठं अंतर आपल्यामध्ये आहे. त्या अंतरावरून आपण जर पृथ्वीवरून जर ताऱ्यांना पाहिलं तर ते आपल्याला फार छोट्या कणामध्ये दिसतात. जसं एखादा डॉट कसं असतो त्या डॉटच्या प्रमाणे, जसा हा इथे तुम्हाला डॉट दिसत आहे त्या डॉटच्या आकारामध्ये ते दिसत आहे. साधारणतः तो असं गोल वाटत आहे, चौकोन वाटत आहे, परंतु त्याचा जो ॲक्च्युअल जो आकार आहे तो कसा आहे मुलांनो, बघा हे अशा प्रकारे त्याच्यातून ते तेज बाहेर पडतं. हे तुम्हाला झूम करून याच्या माध्यमातून दाखवलेलं गेलं की तो आकार कशा प्रकारे आहे. जो निळ्या रंगाचा जो तारा आहे तो कशा प्रकारे त्याच्या अवतीभोवती हे निळा रंग पसरलेला आहे, तुम्हाला झूमच्या माध्यमातून चित्रीकरणातून दाखवलेलं आहे. बघा आता आपला जो पुढचा टॉपिक आहे किंवा आपला पुढचा प्रकार आपण पाहतो ताऱ्यांचा, तांबडे राक्षसी तारे. तांबडे राक्षस, आता ह्याचं नाव काय पडलंय, तांबडे राक्षसी, म्हणजे तांबूस रंगाचे दिसणारे जे तारे आहेत हे सूर्याच्या 100 पट अधिक काय करत आहेत, ते आपल्याला प्रखर उष्णता किंवा ते आपल्याला प्रखर प्रकाश देण्याचं जे काम करत आहेत. ते कोणत्या रंगाचे आहेत, तांबूस रंगाचे आहे. ते 10 पट ते अधिक काय करत आहे, आपल्याला प्रकाश देण्याचं काम करत आहे. बघा त्याची तेजस्विता, म्हणजे जसं सांगितलं त्याचं जे तेज आहे ते किती आहे, सूर्याच्या 100 पट आहे. जसं मी बोलले मला की त्याची तेजस्विता काय आहे, सूर्याच्या 100 पट असते. म्हणजे जेवढा सूर्य आहे त्याच्यापेक्षा 100 पट तो काय आहे, त्याची तेजस्विता ही दिसत असते आणि म्हणून तो अधिक चमकत आहे. बघा आता मगाशी तुम्ही जे चित्र पाहिलं होतं त्या चित्रामध्ये तो मुलांनो सूर्यसदृश जो तारा आहे तो तुम्हाला निळ्या रंगामध्ये झूम करून दाखवला होता किंवा अगदी जवळून दाखवला होता. त्याचप्रमाणे हा देखील जो तांबड्या रंगाचा जो तांबडे राक्षसी जो तारा आहे तो देखील दाखवला आहे. राक्षसी का म्हटलं गेलं आहे, कारण सूर्यापेक्षाही तो 100 पट अधिक तेजस्वी दाखवत आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणत आहोत, तेजस्वी राक्षसी तारा म्हणत आहोत. त्याची जी तेजस्वितेचा अर्थ काय आहे की जास्त प्रखर उष्णता देणारा, प्रकाश देणारा, व सूर्याच्या 100 पट असते. कोणाच्या, जो सूर्य आहे तो सूर्याच्या 100 पट अधिक देण्याचं तो काय करत आहे, काम करत आहे. आणि अशा प्रकारचे बघा हे छोटे छोटे काय आहेत, हे सर्व तारे आहेत, परंतु याच्यात तुम्हाला झूम करून दाखवलं आहे, मोठ्या आकारामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. हे कशा प्रकारे त्याची तेजस्विता आहे ती आपल्याला इथे दिसून येत आहे. तर अशा प्रकारे बघा हे ताऱ्यांचं आपण बघू शकतो की जे तारे आहेत ते कसे आहेत, तांबड्या रंगाचा आपल्याला जो तांबडा राक्षसी तारा हा दिसत आहे. व्यास सूर्याच्या 10 ते 100 पट, तर त्याचा जो फिरण्याचा जो व्यास आहे तो कसा आहे, सूर्याच्या 10 ते 100 पट आहे व रंग कसा आहे, तांबूस आहे. बघा आता त्यांनी अजून झूमच्या माध्यमातून तुम्हाला हे
दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कशा प्रकारे तो आहे तांबूस रंगाचा दिसत आहे. जसं आपण पाहिलं होतं की जो सूर्यसदृश जो तारा आहे तो कसा आहे मुलांनो, तो निळा आहे. मग निळ्या रंगामध्ये तो आपल्याला तांबूस निळ्या रंगाचा दिसत आहे. मग निळ्या रंगाचा तुम्ही पाहिलंय की जो सूर्यप्रकाश पडत आहे त्याच्या आजूबाजूला कसा निळा रंग दिसत होता. आता जो आपला तांबडे राक्षसी जो तारा आहे तो कसा दिसत आहे, तो तांबूस रंगाचा आहे आणि तो काय करत आहे, तो तांबूस रंगाच्या आकारामध्ये तो काय आपल्याला दिसत आहे. आणि त्याचा जो रंग जो तो प्रखर हे देतो मुलांना, उष्णता देतो की त्याचप्रमाणे जो तेजस्वीत आहे ते कशा प्रकारे त्याचं तेज हे इथे बाहेर पसरलेलं आपण इथे पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपण तांबड्या राक्षसी तारा म्हणजे आपला जो दुसरा तारा आहे, जसं आपण पाहिलं सूर्यसदृश तारा आणि आता पाहिलं आहे तांबडा राक्षसी तारा, त्याच्याबद्दलची आपण इथे माहिती घेत आहोत. व्यास सूर्याच्या 10 ते 100 पट आहे आणि तो तांबूस रंगाचा किंवा तांबड्या रंगाचा असं आपण त्याला बोलू शकतो. आता आपण पाहणार आहोत मुलांनो की महाराक्षसी तारे म्हणजे सुपरनोवा. महाराक्षसी म्हणजे तांबड्या राक्षसी ताऱ्यापेक्षाही हे मोठे तारे असतात आणि त्याचा व्यास देखील, त्याची जी मुलांनो प्रखरता आहे ती देखील त्याच्यापेक्षा जास्त असते, म्हणजे त्याचे सूर्यापेक्षाही जास्त असते. म्हणून त्याला महाराक्षसी बोललं आहे. काय बोललं आहे? महाराक्षसी तारे म्हणजे सुपरनोवा असं आपण त्याला नाव दिलं गेलेलं आहे. आता आपण त्या ताऱ्याबद्दलची देखील माहिती घेणार आहोत. हे तांबड्या राक्षसीच्या ताऱ्यापेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. जसं मी आता सांगितलं की हे जे महाराक्षसी तारे आहेत म्हणजे तांबडी राक्षसी ताऱ्यापेक्षाही मोठे आहेत. बघा, तर अशा प्रकारे बघा हे चित्रामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे, त्याचा आकारच तुम्ही पाहू शकता. म्हणूनच त्याला सांगितलं आहे महाराक्षसी तारे, म्हणजे जे राक्षसी तारे आणि महाराक्षसी तारे. म्हणजे साहजिक जे राक्षसी तारा हा थोडा छोटा आहे, परंतु महाराक्षसी तारा आहे तो याच्यापेक्षा थोडा मोठा आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे तांबड्या राक्षसी ताऱ्यापेक्षाही मोठे व तेजस्वी आहेत. नुसते मोठे नाही तर मोठे तर आहेतच, परंतु त्याचं जे तेज आहे ते देखील कसं आहे, दुप्पट आहे, दुग्न आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, प्रखर आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे आणि ते देखील कसे दिसत आहे, ते तांबूस रंगाचे इथे आपल्याला दिसत आहे. बघा याचा व्यास मात्र सूर्यापेक्षा शेकडो पट जास्त आहे. जसं मी मगाशी सांगितलं की हे सूर्यापेक्षाही त्याचा जो व्यास आहे तो कसा आहे, शेकडो पट. शेकडोचा अर्थ काय की 100 पट आपण म्हणू शकतो. जेव्हा शेकडा शब्द येतो तेव्हा आपण त्याला काय बोलणार, म्हणून 100ची गिनती आपण करणार की 100 या नावामध्ये त्याला आपण कन्वर्ट करणार आहोत. शेकडोचा अर्थ काय आहे इथे येणार. बघा इथे काय, त्याचा जो व्यास आहे तो कसा आहे मुलांना, जसं आपण बोलू शकतो पृथ्वीचा व्यास ही फिरण्याची जी गती सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त आहे. म्हणजे काय, जो सूर्य आहे त्याचा जो शेकडो पट त्याचा काय आहे, व्यास आहे आणि म्हणूनच त्याला आपण काय बोलणार आहोत, महाराक्षसी तारे असे आपण त्याला बोलले जाणार आहोत. मग कशा प्रकारे बघा ते फिरण्याचं देखील काम करत आहे. त्याचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट हा जास्त आहे आणि ते काय करत आहेत ते म्हणूनच आपण त्याला म्हणत आहोत महाराक्षसी तारे असे म्हणणार आहोत. आता आपण पाहणार आहोत मुलांनो 3 तारे आपण पाहिले आहेत. सूर्यसदृश्य तारा पाहिला आहे आपण, त्याचप्रमाणे आपण मुलांना दुसरा तारा पाहिला, तांबडे राक्षसी तारा पाहिला आहे. आपला पुढचा मुलांना तिसरा जो घटक पाहिला आपण मुलांना की महाराक्षसी तारा, की ते देखील सूर्याच्या 100 पट अधिक त्याचा काय आहे, व्यास आहे आणि त्याची जी प्रखरता आहे ती देखील जास्त आहे. तर अशा प्रकारे 3 ताऱ्याचं आपण मुलांना माहिती घेतलेली आहे. आपला जो चौथा तारा आहे जोड तारा आहे. जोड तारा म्हणजे ताऱ्याला जोडून जे तारे येतात ते ताऱ्यांना आपण काय म्हणत आहोत, जोड तारे. मग असे जोड तारे मुलांना किती आहेत मुलांना, निम्म्यापेक्षा जास्त तारे हे आकाशामध्ये जोड तारे आहेत की जे तारे एकमेकांना जोडून आलेले आहेत. तर त्याला तर आपण त्याची माहिती घेणार आहोत जोड ताऱ्यांची. आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे कसे आहेत, जोड तारे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. बघा जे ते ताऱ्यांना जोडून येणारे जे तारे असतात त्यांना काय बोलणार आहोत, जोड तारे. निम्म्यापेक्षा जास्त तारे कसे आहेत, हे जोड तारे आहेत. हे 2 तारे परस्पराभोवती भ्रमण करतात म्हणजे काय करतात मुलांना, बघा इथे जो शब्द आलेला आहे, हे 2 तारे परस्पराभोवती भ्रमण करतात. भ्रमण करणे म्हणजे काय की ते फिरणे आहे, की ते गोल गोल याच्या भोवती काय करत असतात, स्वतः भोवती फिरतात. त्या ताऱ्याभोवती ते गोल गोल फिरत असतात. भ्रमण करणे म्हणजे गोल गोल फिरणे असा त्याचा अर्थ होत आहे. हे 2 तारे म्हणजे आता हे जे 2 तारे दिसत आहे हे म्हणजे दिसायला जरी तुम्हाला सूर्य वाटत असला तरी हे कसे आहेत, तारे आहेत. हे 2 तारे परस्पराभोवती म्हणजे एकमेकाभोवती काय करत असतात,
फिरत असतात, ते भ्रमण करत असतात आणि म्हणून ते एकत्र असतात, ते फिरत असतात किंवा एकत्र असतात, ते म्हणून ते जोडून आलेले असतात, हे परस्पराभोवती ते भ्रमण करतात, फिरत असतात, म्हणून त्याला आपण काय बोलत आहोत, जोड तारे बोलतात. आणि असे जोड तारे हे आकाशामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे याची संख्या किती जास्त असणार आहे, जे इंडिव्हिज्युअल आहे, जे स्वतंत्र तारे आहेत त्याच्यापेक्षा जास्त जे तारे आहेत ते जोड तारे, यांची गिनती ही जास्त प्रमाणामध्ये आकाशगंगेमध्ये आपल्याला आढळून येत आहे. तर अशा प्रकारे बघा हे तारे आहेत ते कसे आहेत, जोड तारे पाहू शकतो. कधी कधी 3 किंवा 4ही तारे असतात. म्हणजे बघा की हे जोड तारे म्हणजे 2च असतात नाही, तर त्याच्यामध्ये किती 3 किंवा 4 जे तारे आहेत ते एकमेकांना जोडले गेलेले आहेत आणि म्हणून आपण त्याला म्हणू शकतो 3 किंवा 4 की ते संलग्न आलेले असतात, की ते एकमेकांमध्ये काय करत असतात, ते परस्पर जोडून येतात आणि ते परस्पर एकमेकाची काय करतात, ते भ्रमण क्रिया त्यांची चालू होत असते. मग अशा प्रकारे बघा आपण पाहू शकतो की भ्रमण क्रिया ही सुरू होत असते. कधी कधी 3 किंवा 4ही तारे हे असतात. किती असतात, 3 किंवा 4 तारे ही एकत्र हे आलेले असतात आणि एकत्र आल्यामुळे ते काय करतात, परस्पराभोवती भ्रमण क्रिया जी असते ती भ्रमण क्रिया करण्याचं देखील त्यांचं कार्य हे करत असतात. तर अशा प्रकारे बघा आपण जोड ताऱ्याविषयीची माहिती घेत आहोत. आता आपलं बघा जो शेवटचा जो आपला ताऱ्याचा जो प्रकार आहे आपण ते पाहणार आहोत. याला म्हणणार रूप विकारी तारे. रूप विकारी तारे म्हणजे त्याला काय बोलणार ना की व्हेरिएबल स्टार्स बोलणार आहोत. रूप म्हणजे काय की रूप म्हणजे ते सतत रूप बदलणारे तारे आहेत की त्यांच्या रूपावर त्यांच्या आकारामध्ये स्थिरता होत नाही आहे. ते काय करत असतात, सतत बदलत असतात. म्हणजे त्यांना निश्चित त्याचं काय नाही आहे मुलांना, जे तेज आहे ते कधी आकुंचन पावतात तर ते कधी प्रसरण पावतात. त्यांचं तेज हे कधी कमी असतं तर त्यांचं तेज हे कधी जास्त असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये स्थिरता नाही. म्हणजे ते रूप विकारी म्हणजे काय आहे की त्यांच्यामध्ये एक निश्चितपणा नाही आहे की ते तारे काय आहेत, कधी ते बारीक दिसतात, कधी ते मोठे दिसतात. त्यांच्या आकारामध्ये आपल्याला फरक दिसतो. ते कधी आकुंचन होतात तर ते कधी त्याप्रमाणे ते कधीतरी मोठे देखील आपल्याला दिसत असतात. म्हणूनच त्यांना आपण काय बोललो आहोत, रूप विकारी तारे असे आपण त्यांना नाव दिले गेले आहेत. म्हणजे बघा आता त्यांनी सांगितलं की हे जे सर्व तारे दिसत आहेत, मग काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसत आहेत, म्हणून त्यांनी सांगितलं त्यांची तेजस्विता व आकार स्थिर नाही. जसं मी आत्ता सांगितलं की त्यांचं जे तेज आहे, म्हणजे तेज आणि त्यांचे जे आकार आहे हे काय नाहीये, स्थिर नाहीये. तेजस्विता म्हणजे ते प्रखर जे आपल्याला तेज जे दिसतं आपल्याला, त्यांची तेजस्विता आणि त्यांचा जो आकार आहे याच्यामध्ये स्थिरता नाहीये. स्थिर न राहणे म्हणजे काय आहे की अस्थिर आहे, कधी कमी अधिक प्रमाणात होत असतं व त्याचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. म्हणजे ह्या ताऱ्यांचे रूपविकारी ताऱ्याचे सतत आकुंचन आणि प्रसरण होण्याची ही प्रक्रिया ही सतत होत असते आणि म्हणून त्याला आपण काय बोलत आहोत, रूपविकार तारे असं त्यांना नाव दिलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आकाशगंगेमध्ये किंवा आकाशामध्ये असे हजारो प्रकारचे जे तारे आहेत, काही छोटे आहेत, काही डॉट डॉटच्या आकाराचे आहेत, काही एकदम त्याच्यापेक्षाही छोटे आहेत, तर काही मोठ्या आकाराचे असे आपल्याला तारे इथे दिसून येत असतात. म्हणजेच काय की याची तेजस्विता ही काय असते, सारखी नसते आणि त्यांचा जो आकार आहे तोही स्थिर नसतो. त्या आकारामध्ये सतत बदल होत असतो. ते कधी आकुंचन पावतात तर ते कधी प्रसरण होतात. आकुंचन आणि प्रसरण ही जे शब्द आहे हा देखील आपण मुलांना इयत्ता 5वीच्या क्लासमध्ये आपण शिकलेलो होतो की विषयामध्ये आपण अनुभवलं होतं की आकुंचन म्हणजे काय आणि प्रसरण म्हणजे काय. आकुंचन म्हणजे जसं आपण जो फुगा आहे तो आपण फुग्यातली हवा सोडली की आपण तो काय होतो, फुगा आकुंचन पावतो आणि त्या फुगामध्ये हवा भरली का तो फुगा कसा होतो, प्रसरण पावतो. हे मी तुम्हाला सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून देखील शिकवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता अर्थ कळाला असेल आकुंचन म्हणजे काय आणि प्रसरण म्हणजे काय. बघा जो हा इथे शब्द आलेला आहे आकुंचन आणि हा प्रसरण, हे 2 शब्द इथे आपले आलेले आहेत. तर अशा प्रकारे बघा त्याची ते जो तारे आहे, जे रूपविकारी तारे आहे, त्याचं तेजस्विता आणि त्याचा जो आकार आहे हा स्थिर प्रमाणात राहत नाही. तो कधी आकुंचन होतो तर कधी प्रसरण होतो आणि त्यांच्यामध्ये नेहमी हा बदल होत राहतो आणि म्हणून त्याला आपण बोलत आहोत रूपविकारी तारे असे त्याला आपण नाव दिले गेलेले आहे. त्याचप्रमाणे त्याचे तेज कमी जास्त होत असते. उदाहरणार्थ ध्रुव तारा. बघा आपला जो तारा आहे तो कोणता आहे, ध्रुव तारा. आणि तो कसा दिसत आहे बघा निळ्या रंगामध्ये दिसत आहे. जो आपलं त्याचं नाव आहे ध्रुव तारा. म्हणजेच रूपविकारी तारा दुसरं काय नाव, जो रूपविकारी तारा जर आपण बोललं गेलं तर कोणता आहे, ध्रुव तारा आहे. ध्रुव तारामध्ये जसं आपण पाहिलं सूर्यसदृश्य तारा, मग त्याच्यामध्ये कोणतं ताऱ्यांचं नाव होतं, मित्र आणि व्याध, हे 2 नाव आपण पाहिलेले होते. तसंच रूपविकारी ताऱ्यामध्ये देखील आपण काय नाव बघत आहोत,
जो ध्रुव तारा आहे, या ध्रुव ताऱ्यामध्ये देखील तो काय करत आहे, त्यात त्याचे जे तेज आहे ते कमी जास्त होत असते. आणि म्हणजेच आपण जर तारा बोललो तर तो तारा कोणता आहे, आपण तारा बोललो तर तो कोणता तारा आहे, ध्रुव तारा आहे. हे देखील या उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. तर अशा प्रकारे ताऱ्यांचे काय आहे, तेज म्हणजे त्याची प्रखरता हे लक्षात ठेवायचं आहे की तो किती प्रखर, जसं सूर्याचं ऊन किती प्रखर असतं, उन्हाळ्यामध्ये हे जास्त असतं तर तेच थंडीमध्ये कमी असतं. म्हणजे त्याची काय आहे, तेजस्विता सूर्याची देखील उन्हाळ्यात जास्त असते तर हिवाळ्यामध्ये ती कशी असते, कमी प्रमाणात असते. तर पावसाळ्यामध्ये ते मुलांना मीडियम असते, म्हणजे कधी ऊन असतं तर कधी पाऊस असतो तर कधी थंडी असते, म्हणजेच कधी गारवा लागतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण सगळे ऋतू हे काय करत असतो, अनुभवत असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू आपण पावसाळ्यात जसे अनुभवतो तसं त्याप्रमाणे त्याची जे तेज आहे, कोणत्या मुलांचे जे रूपविकारी तार आहे त्याचे तेज हे कमी जास्त होत असते. म्हणजे त्याचा जो ब्राईटनेस आहे हा कधी खूप जास्त प्रखर असतो तर कधी तो अंधुक असतो तर कधी हा मीडियम असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की त्याचे तेज हे कमी जास्त असते. म्हणजे उदाहरणार्थ कोणता तारा आहे, ध्रुव तारा. ध्रुव ताराविषयी देखील आपण काय केलेले आहे, आपल्याला माहिती की जो तारा आहे, जो आकाश आहे, त्याला नाव काय दिलं आहे, ध्रुव तारा हे नाव दिलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा ताऱ्यांबद्दलची आपण काय घेत आहोत, माहिती घेत आहोत.